नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या क्लासचा जो आहे तो 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता की मी काय स्टिच केलेलं आहे। तर आपल्या 6व्या दिवसामध्ये ब्लाऊज जे आहे ते कटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते झालेली आहे। कस्टमरच्या अंगावर तुम्ही बघू शकता की कटोरी कशी परफेक्ट अशी बसलेली आहे। नक्की तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ, म्हणून तुम्ही व्हिडिओ प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। जर का स्किप करत करत तुम्ही बघितलं तर तुमचं ब्लाऊज असं मिस होऊ शकतं। कस्टमरला बाहीमध्ये थोडं लूजच हवं होतं म्हणून मी लूजच ठेवलेलं आहे, पण तुम्ही कटोरी आणि परफेक्ट फिटिंग बघू शकता। तर चला आता आपण पेपर कटिंग आपण अगोदर केलेली होती। माझ्या मुलाने जो आपण व्हाईट सेंचुरी वापरलेला होता तो बॅक साईडचा जो कटिंग केलेला होता ते फाडलेला आहे, म्हणून त्याऐवजी त्याच मापाचं पेपर कटिंग जे आहे ते मी केलेलं आहे आणि फ्रंट साईडचा जो भाग आहे आपण तोच वापरणार आहोत जो आपण अगोदर कट केलेला होता। जो कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल त्यांच्यासाठी या अगोदर जेही कटिंग केलेली आहे आपण ते पेपर कटिंग त्याची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ तिथून बघू शकता। तर आता आपण वेळ वाया न घालता आपण आपल्या कटिंगला सुरुवात करूया। तर जे अस्तींची कटिंग आहे ते मी आखून ठेवलेली होती तेव्हा त्याच व्हिडिओमध्ये आहे, तरीसुद्धा परत मी तुम्हाला एक वेळेस सांगते। हे कस्टमरचं ब्लाऊज ज्या मापाचं असेल आपल्याला त्या मापाचं घ्यायचं आहे आणि त्या मापाचं आपल्याला व्यवस्थित असं आखायचं आहे। आखायचं कसं तर तुम्ही बघू शकता समोरून मी 2 इंच एवढं अंतर जे आहे ते सोडलेलं आहे आणि मागच्या साईडने जे आहे ते मी इथं अर्धा इंच अंतर जे आहे ते सोडलेलं आहे। कारण साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला समोरून असे फोल्ड मारावे लागेल आणि त्याला आपल्याला जे आहे ते तुरपाई करावे लागेल, म्हणून आपण या टोटल जे अस्तींची लंबाई घेऊया त्या लंबाईमध्ये आपण 2.5 इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेऊया। नंतर आता आपल्याला बघायचं आहे की याचा दंड किती आहे। तर तुम्ही बघू शकता दंडाचं माप कसं घ्यायचं। जे अस्तीन आहे आपली ती व्यवस्थित या कापडवरती अशी उलट साईडला ठेवायची आहे आणि जिथं फिटिंगची जिथं माप येतं तिथं आपल्याला निशाण करून घ्यायचं आहे आणि हे जे 2 इंच आहे जे 2 मी एक्स्ट्रा जे शिलाई मारलेली आहे ते म्हणजे आपली शिलाई मार्जिन। तर आता आपण हे सर्वात अगोदर कट करून घेऊया व्यवस्थित। असं कटिंग जर का आपली आली तर ब्लाऊजसुद्धा आपलं असं परफेक्टच येणार आहे। तर मी या व्हिडिओमध्ये खूप सारा टिप्स तुम्हाला सांगणार आहे, छोट्या छोट्या गोष्टी, जेणेकरून जेव्हाही ब्लाऊज शिवाल तेव्हा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। त्यासाठी आता आपण फॅब्रिक घेऊया मेन जे ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे। आता हा मेन फॅब्रिक घेतल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला हा कटिंगमध्ये सांगितलेलंच होतं की जे ओपन बाजू असते ती आपल्या विरुद्ध साईडला आपल्याला ठेवायची असते। तुम्ही बघू शकता की हे जे आहे ती विरुद्ध साईडला ठेवायची आहे आणि या साईडने हे जे आहे ते डायरेक्ट अटॅच आहे एकाला एक, ती बाजू आपल्याला आपल्याकडे फोल्डिंगमध्ये अशी व्यवस्थित ठेवायची आहे। नंतर जेही काही अगोदर पेपर कटिंग आपण केलेलं होतं ते पेपर कटिंग आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये एकही इंच वाढवायचं नाही, कारण जेव्हा आपण कटिंग केली होती तेव्हाच आपण शिलाईसाठी जेही काही मार्जिन सोडतात ते आपण याच्यामध्ये पेपर कटिंगमध्ये ॲड करून घेतलेली होती। फक्त आपल्याला व्यवस्थित पेपर जे कटिंग केलेलं होतं ते तसच्या तसं या कापडवरती ठेवायचं असेल, तुमचं कुठल्याही साईजचं माप असू शकते, तुम्ही व्यवस्थित असं कापडवरती ठेवायचं आणि ते कट करून घ्यायचं। याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा वाढवायचं नाही। नंतर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ते आखलं। जो बॅक साईडचा गळा असतात त्याच्याच बाजूला आपल्याला साईड पट्टी ठेवायची आणि साईड पट्टीच्या बाजूला आपल्याला कटोरी ठेवायची। जर का कमी कापड असेल तर तुम्ही असंच व्यवस्थित आखा, म्हणजे तुमचा कापड जो आहे तो वाचेल। आणि जे साईड पट्टी आहे खालची क्रॉस पट्टी जी आहे ते आपली क्रॉस पट्टीमध्ये वाढवावं लागतं, म्हणून आता ते आपण नंतर घेऊया। सर्वात अगोदर आता आपण कटोरी कट करून घेऊया।
कटोरी, साईड पट्टी आणि बॅक साईडचा जो गळा आहे जसच्या तसा आपण आखलेला आहे, जसंच्या तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर कशी कटिंग करता आणि कटिंग करा आणि नंतरच स्टिचिंग करा. खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की तुम्हाला एकूण एक जी गोष्ट आहे ते कळेल आणि तुम्ही घरबसल्या आपलं ब्लाऊज परफेक्ट पद्धतीमध्ये शिवू शकाल. नक्की माझा व्हिडिओ वॉच करा. नक्की तुम्हाला जे टिप्स सांगेल ते टिप्स फॉलो करा. नक्की तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल ही मी तुम्हाला खात्री देते. तर साईड पट्टी कट करून घेतल्यानंतर बॅक साईडचा जो गळा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. बॅक साईडचा जो गळा आहे, गळा रुंदी आपण 2 इंच घेऊन घेतलेली होती. तुम्ही बघू शकता गळ्याची सुद्धा कटिंग झाली, बॅक साईडची कटिंग, नंतर आस्तीनची कटिंग झाली. आपण कटोरी काढली, साईड पट्टी सुद्धा काढली. आता आपली क्रॉस पट्टी काटायची राहिली. तर क्रॉस पट्टी बघूया की कशी काटायची म्हणून. आता जो कापड असतो तो आता आपल्याला डबल फोल्डमध्ये करावा लागतो. अगोदरच आपण डबल फोल्डमध्ये हा कापड आहे, परत याला एक फोल्ड मारायची आहे, कारण की क्रॉस पट्टी ही जी आहे ते डबल फोल्डचीच असते. म्हणून आता परत एकदा याला एक फोल्ड मारूया. फोल्ड मारल्यानंतर जेही आपण माप काढलेलं होतं ते व्यवस्थित असं सेंटरला ठेवूया. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जागा जी आहे ती क्रॉसपट्टीमध्येच फक्त वाढवायची आहे. मग नंतर आपल्याला कुठल्याही बॅक साईडला म्हणा, फ्रंट साईडला म्हणा, कुठंही वाढवायचं नाही आहे. फक्त आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे. हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कशामध्ये आणि कुठं आणि किती इंच वाढवायचं आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपली क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग झालेली आहे. आता आपल्याला जे ब्लाऊजसाठी लागणाऱ्या ज्या 3-4 ज्या पट्ट्या असतात त्या किती इंचाच्या, किती घ्यायच्या, कशा घ्यायच्या हे तुम्हाला सांगते. तर ब्लाऊजला बॅक साईडला तुम्ही बघू शकता जेव्हा आपण गळा बनवू त्याच्यासाठी आपल्याला 2 जे आहेत ते पट्ट्या लागणार आहेत. तर ह्या ज्या आहेत ऑलरेडी कट झालेल्या होत्या, 1.5 इंचाच्या पट्ट्या आहेत ह्या. तर ह्या आपण अशाच्या अशा साईडला ठेवूया बॅक साईडसाठी. आणि आता तुम्ही बघू शकता की आता आपल्याला समोर हुक बटनसाठी सुद्धा 2 पट्ट्या लागणार आहेत. एक काच करण्यासाठी आणि दुसरे जे आहेत ते अशा बटनसाठी. तर आता ते आपण मोजून घेऊया की किती इंचाची आहे. तर ही जेही माप असेल तुमचं 6 इंच, 7 इंच, त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. एक साईडची पट्टी आपल्याला 4 इंचाची घ्यायची आहे, तर दुसऱ्या साईडची आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे. लंबाईमध्ये फक्त आपल्याला 1च इंच वाढवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की आता आपण इथं 2 पट्ट्या कट करून घेणार आहोत. तुम्हाला साईज सांगितली, एक 4 इंचाची घ्यायची आणि एक जे आहे ते 3 इंचाची घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा ज्या 2 पट्ट्या आहेत ते इथं मी कट करून घेतलेल्या आहे. बॅक साईडची सुद्धा एक पट्टी आपण कट करून घेतली अगोदरच. आता आपण पायपिंगसाठी पट्टी काढणार आहोत. तर पायपिंगसाठी कशा पट्ट्या लागतात हे सांगते. तर जोही मेन फॅब्रिक असतो आपल्याला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला क्रॉसमध्ये अशा तिरप्या ज्या पट्ट्या आहेत ते कट करून घ्यायचं आहे. 3 ते 4 पट्ट्या. जर पूर्ण गळा समोरून मागून जर पायपिंगचा करायचा असेल तर तुम्हाला लांब लांब अशा 2 ते 3 एवढ्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. कारण की ह्या ज्या पट्ट्या आहेत तुम्ही जर का अशा तिरप्याच कापल्या तरच पायपिंग आपली व्यवस्थित येईल. जर का सरळ पट्ट्या कापल्या तर आपली पायपिंग येणार नाही. म्हणून नवीन शिकणाऱ्याच्यानी हे जे पट्ट्या आहेत ते त्यांना काढता येत नाही. त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आपल्याकडे स्केल असतं, स्केल व्यवस्थित कापडवरती ठेवायची आणि स्केलला चौकून आखून घ्यायचं आणि नंतर ते तसं कट करून घ्यायचं. तर आता आपली कटिंग जी आहे ती झाली. तर वेळ वाया न घालता आपण स्टिचिंगला सुद्धा सुरुवात करू. तरी तुम्ही सबस्क्राईब अजूनही करेल नसेल तर सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूया आपण अस्तींपासून स्टिचिंग करूया. अगोदर तुम्ही बघू शकता याला अशी आपल्याला एक फोल्ड मारून घ्यायची आहे. बारीक अशी सिंगलच फोल्ड मारायची आहे आपल्याला. कारण साधं जे ब्लाऊज असतं ते ब्लाऊज आपण जेव्हा शिवत असतो त्याच्यासाठी तुरपाई करावी लागते. म्हणून आता आपल्याला परत एक सिंगल लाईनची जी शिलाई आहे ती मारून घ्यायची. परत आपल्याला याला 1 ते 1.5 इंच एवढे फोल्ड मारावे लागते आणि त्याच्यावर सुद्धा एक 5ची जी जाड शिलाई असतं ते मारून घ्यायचं. कारण आपली जेव्हा ब्लाऊज आपलं पूर्ण शिवणं होते
तर आपल्याला अस्तींवरती तुरपाई करावी लागते। तर ही ज्या शिलाई आपण आता मारत आहोत ही नंतर आपल्याला काढून घ्यावं लागते। तर दोन्ही साईडचं जे आहेत अस्तीन आपल्याला अशाच पद्धतीने अटॅच करायचं आहे। जशा 2 शिलाया मी याला मारलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा अशा 2 शिलाई ज्या आहेत ते आपल्या ब्लाऊजच्या अस्तींवरती मारायच्या आहेत आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। तर एक ती झाली तर ही दुसरी सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेत आहे। आता आपल्याला या ब्लाऊजला असं अस्तीनला सरळ ठेवायचे आहे। जे दुसरे अस्तीन आहे ते आपल्याला याच्या अशी उलट ठेवायचे आहे व्यवस्थित। असे आपल्याला एकावरती एक ठेवून आता आपण याला फिश कट आकार जो आहे तो देऊन देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता याला फोल्ड मारल्यानंतर हे जे वरचे 2च साईड आहेत, म्हणजे 2च तुम्ही बघू शकता की 2च जे भाग आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। जे 4 फोल्डिंग झाले आपल्याला 4 घ्यायची गरज नाही। आपल्याला फक्त वरचे जे 2 बाजू आहेत तेच उचलायचे आहेत आणि त्या 2च बाजूला आपल्याला फिश कट मी जसा आकार दिला तसा आकार तुम्हाला द्यायचा आहे। आणि वरचे 2च जे बाजू आहेत आपला जो कापड आहे तो आपल्याला अस्तींचा तो व्यवस्थित असा अर्धा इंच एवढा कट करून घ्यायचा आहे। त्याला फिश कट असा आकार द्यायचा आहे आणि तिथं एक निशाण करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण थोडं कट करून घेऊया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण अस्तीन अटॅच करू तेव्हा की समोरची साईड कोणती। आणि आता आपण बॅक साईडला जे आहे ते टक्स जे आहेत ते व्यवस्थित मारून घेणार आहोत। तर टक्स आपल्याला किती इंचावरती मारायचे आहेत ते बघूया। तर अगोदर आपण असं फोल्ड करून घेऊया। फोल्ड केल्यानंतर 2 इंच शिलाईचे जे असतात ते आपण सोडून देऊया। नंतर कापडला परत एक फोल्ड करूया आणि एक इथं निशाण करूया। निशाण केल्यानंतर किती इंचाचे पाहिजे, तर आपल्याला हे जे अंतर आहे हे 4 इंचाचं पाहिजे। तर व्यवस्थित असे टक्स आपल्याला इथं मारून घ्यायचे आहेत। 4 इंचावरती आपल्याला असे निशाण करून घेतल्यानंतर आपल्याला इथं व्यवस्थित असे टक्स जे आहेत ते मारून घ्यायचे आहेत। तुम्हाला व्यवस्थित कळेल कशा पद्धतीने मारत आहे। जेव्हा आपण बॅक साईडचा गळ्याची कटिंग करतो तेव्हा आपण 2.5 ऐवजी जेव्हा 2 घेत असतो ते 2, आणि जेव्हा आपण ह्या खालच्या साईडने इथं अर्धा इंचाच्या टक्स मारतो जेव्हा गळा 2चा असतो आणि जेव्हा आपण खालच्या साईडने टक्स मारतो तेव्हा तो गळा जो आहे तो फैलतो आणि तो गळा जो आहे तो 2.5चाच बनतो। म्हणून बॅक साईडचा गळा तुम्हाला खालच्या साईडने कितीही डीप लागला, कितीही मोठा लागला तरी वरच्या साईडने कटिंग करण्या अगोदर तुम्ही 2च घ्या, जेणेकरून तुमचे शोल्डर उतरतील नाही आणि खालच्या साईडने तुम्ही कितीही डीप घेतला तरी चालेल। तुम्ही बघू शकता की टक्स जे आहे कशा पद्धतीमध्ये मी मारून घेतलेले आहे। अशाच पद्धतीमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडले सुद्धा टक्स जे आहे तो व्यवस्थित मारून घ्यायचा आहे। खालच्या साईडने जास्त, जसं जसं का आपण वरच्या साईडला जाऊया तसं तसं अंतर कमी कमी आपल्याला घ्यायचं आहे। आणि जेही काही आपण जिथंही शिलाई मारू आपल्याला तिथं डबलची शिलाई मारून घ्यायची आहे। जर का आपण एक शिलाई मारली तर ते लवकर ब्लाऊज उधळेल, तो काही कामाचा विषय राहणार नाही। म्हणून आपण डबलची शिलाई मारूया, जेणेकरून आपला ब्लाऊज जोपर्यंत पूर्ण फाटत नाही तोपर्यंत शिलाईसुद्धा निघायला नको। तर टक्ससुद्धा मारणं झालेले आहे। खूप फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला टक्सपासूनच सुरुवात झालेली आहे। खूप सुंदर असं टक्स आपले मारणं झालेले आहेत। आता आपण याला एक मागची पट्टी लावून घेऊया। त्या अगोदर एक फोल्ड करून घेते। फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे सरळ आपल्याला दिसत नाही आहे, या साईडने खाली आलेलं आहे। तर हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। म्हणून जे फिटिंग करतो आपण तिथं आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडने कट करून घ्यायचं आहे। अर्ध्यापेक्षा आपल्याला जास्त कट करायचं नाही, अर्धाच इंच कट करून घ्यायचं आहे। आणि नंतर याला जे आहे ते पट्टी आपल्याला व्यवस्थित अशी जी आपण कट केलेली होती एकाला एक अटॅच करून घेतली। आता ते आपल्याला याच्यावरती अशी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे। जो शिधा भाग असतो तिथं पट्टी ठेवायची आहे, नंतर ते खालच्या साईडने ओढायची आहे। म्हणून आता जो याच्यावर आपण अशी शिलाई मारून घेऊया। शिलाई मारल्यानंतर याच्यावर परत एक प्रेस टीप मारूया। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पट्टी मी याला अटॅच केलेली आहे। जो सरळ भाग आहे तिथून आपल्याला पट्टी लावायची आहे, तर ती पट्टी आपल्याला उलट साईडने करून घ्यायची आहे।
तर याच्यावरती आपण प्रेस टीप मारून घेऊया। प्रेस टीप मारल्यानंतर आता आपण हा जो कापड आहे तो असा आतमध्ये आपण असा टाकूया। तर जे एक्स्ट्रा पट्टी उरलेली आहे आता त्या कट करून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला अशी सरळ जी टीप आहे ते व्यवस्थित अशी मारून घेऊया। टीपसुद्धा आपली मारणं झाली, तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंगने आपली टीप जी आहे ते मारणं झालेली आहे। तुम्ही सुद्धा हळूहळू करा, जर तुमची टीप व्यवस्थित येत नसेल तरीही तुमची येईल। आता फ्रंट साईड बघूया। कटोरी, साईड पट्टी आणि खालची जी आहे ती आडवी क्रॉस पट्टी हे एकाला एक कसं अटॅच करायचं हे खूप सोपी ट्रिक। तर बघा आता साईड पट्टी आणि क्रॉस पट्टी आणि हे कसं अटॅच करायचं। अगोदर जी साईड पट्टी असते त्या साईड पट्टीवरती आपल्याला कटोरी उलट ठेवायची आहे। एक साईड दुसऱ्या साईडवर अशी व्यवस्थित उलट करायची आणि उलट केल्यानंतर आपल्याला इथं जे आहे ती व्यवस्थित मस्त अशी टीप जी आहे ती आपल्याला अशी मारून घ्यायची आहे। सिंगल टीप आपल्याला मारायची नाही आहे। कुठलंही असो, अस्तीन असो, कटोरी असो, साईड पट्टी असो, आपल्याला त्याच्यावरती डबलची टीप जी आहे ते मारून घ्यायची आहे। तर ज्या प्रकारे मी एक साईड जोडत आहे त्याच प्रकारे आपल्याला दुसरी सुद्धा साईड जोडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित साईड पट्टीला आपली कटोरी अटॅच झालेली आहे। एकाला एक हे असं अटॅच झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की थोडं खालीवर होऊ शकतं, कारण नवीन शिकणारे असले तर तुमच्याच्यानं होऊ शकतं, टेन्शन घ्यायचं नाही। तो जो एक्स्ट्राचा कापड असतो तो कट करून घ्यायचा। नंतर याला असे फोल्ड मारायची, जी शिलाई मारली होती आपण तिथूनच व्यवस्थित सेंटरला आपल्याला कटोरी जी आहे ते बनवायची आहे। म्हणून अमोरासमोर व्यवस्थित कपडा जो आहे तो असंच्या असा मी ज्या प्रकारे पकडलेला आहे तुम्हाला सुद्धा असंच पकडायचं आहे। आता आपल्याला कटोरीचा टक्स मारायचा आहे। आपण कटोरीचा टक्स मारण्यासाठी अंतर किती लागेल, तर अंतर जे आहे खालच्या साईडने 1.5 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच असं निशाण मी करून घेतलेलं आहे। तुम्हाला नक्की दिसतच आहे की कसं आहे मी आखलेलं। तर त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी तयार होईल। कितीही इंचाचा ब्लाऊज असू द्या, तुम्हाला 1.5 आणि 2.5 एवढं अंतर जे आहे ते घ्यायचं आहे आणि कटोरी अशी होऊन जाते आपली व्यवस्थित। तुम्ही बघू शकता इथं सुद्धा आपल्याला अर्धा ते 1.25 इंच वरच्या साईडने कट करून घ्यायचा आहे, कारण आपण हा जो टक्स मारला, कटोरीला जो टक्स मारला त्यामुळे हा जो कापड आहे तो पुढून खालच्या साईडने आलेला आहे। तर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे, कारण आता आपल्याला इथं जे आहे ते साईड पट्टी जोडायची आहे। तर दोन्हीही साईडचा आपल्याला व्यवस्थित असंच्या असं कट करून घ्यायचं आहे फक्त कटोरीचं। आणि नंतर आता क्रॉसपट्टी जोडायची आहे। तर जी 3 इंचाची जे साईड असते तुम्ही बघू शकता, समोरून 3 इंच मागे 2.5 इंच आपण जे कट करून घेतो, जे मोठी साईज असते ते आपल्याला अशीच समोरच्या साईडला जोडायची असते। म्हणजे कटोरीच्या खाली 3 इंचाची जी पट्टी असते ती आपल्याला जोडायची आहे। तर आता आपण कटोरीवर अशी उलटे पट्टी ठेवूया आणि याच्यावरती अशी टीप मारून घेऊया। ही सुद्धा टीप आपल्याला 2 वेळा मारायची आहे। तुम्ही बघू शकता की फिनिशिंगने आपली साईड पट्टी कटोरीला व्यवस्थित अशी अटॅच झालेली आहे। नंतर आता तुम्ही बघू शकता की ही जे खालची क्रॉसपट्टी आपण लावलेली आहे ती समोर दिसत आहे। कटोरीच्या समोर ती पट्टी जी आहे ती आलेली आहे। आपल्याला सरळ पाहिजेत म्हणून आता आपण ही कट करून घेणार आहोत। तुम्हाला दोन्ही साईडला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग दिसतो तो आपल्याला साईड पट्टीचा कट करून घ्यायचा आहे। आता याला पट्टी आपल्याला लावायची आहे। तर 4 इंचाची पट्टी घेऊया आपण आणि 4 इंचाची पट्टी जी आहे ते आपण बटन पट्टी म्हणून ओळखूया। तर ही बटन पट्टी घेऊया, याला बटन पट्टी खालच्या साईडने ठेवूया। ही 4 इंचाची आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तरी तुम्हाला चेक करून मी दाखवते। ही पट्टी आपल्याला जी कटोरी साईड पट्टी आपण जोडली त्याच्या खाली लावायची आहे आणि ही 3 इंचाची पट्टी आहे ती काच करण्यासाठी आपण त्याचा वापर करूया। तर ही पट्टी खालच्या साईडने ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी फिनिशिंगने आपल्याला टीप घ्यायची आहे मारून,
कारण जर आपण व्यवस्थित फिनिशिंगने काम केलं तर आपला ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगने येईल आणि आपल्या अंगातसुद्धा ते फिनिशिंगनेच बसेल. नक्की खात्री आहे मला तुम्हाला व्हिडिओ आवडेल, कारण खूप सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत आहे. तर परत आता आपल्याला याच्यावरती एक प्रेस टिप मारून द्यायची आहे, कारण जिथं जिथं आपण प्रेस टिप मारतो तिथं आपली फिनिशिंग खूप चांगली येते. तर आता जो एक्स्ट्रा भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा. नंतर खालून जो एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण कापड, तो बघू शकता की ही जी पट्टी आपण खालच्या साईडने वाढवलेली आहे ही त्याला फोल्ड मारून घ्यायची आणि फोल्ड मारल्यानंतर ही पट्टी परत आपल्या कटोरीवर आणि याच्यावरती अशी उलट मारायची आणि त्याच्यावर आपल्याला अशी एक टीप जी आहे ते मारून घ्यायची आहे. बघू शकता टीपसुद्धा मी मारून घेतलेली आहे आणि एक साईड तर आपली टीप मारणं झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुमचीसुद्धा अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडनेच ती पट्टी दाबायची आहे आणि 1 ते 1.5 इंच वरच्या साईडने आपल्याला ती अशी करायची आहे. ज्या पद्धतीने माझं दिसत आहे त्याच पद्धतीने तुमचंसुद्धा दिसायला हवं. तर एक साईड झालेली आहे. याच प्रकारे दुसरी साईडसुद्धा मी ऑलरेडी तयार करून घेतलेली होती. फक्त त्याला पट्टी जी आहे ते लावायची राहिलेली आहे. तर पट्टी मी ती तुम्हाला दाखवते की ती पट्टी कशी लावायची. आणि ती जी पट्टी आहे ती पट्टी आपली वरच्या साईडला ठेवून आपल्याला ती खालच्या साईडने दाबायची आहे. एक साईडला आपण वरच्या साईडून खालच्या साईडला आणि दुसऱ्या बाजूला आपण खालच्या साईडने वरच्या साईडला अशा 2 पट्ट्या आपल्याला लावायच्या आहेत. तर पहिली पट्टी आपण लावलीच तर ते खालच्या साईडने लावली तर ते वरच्या साईडला आली. आता या साईडने जी लावायची आहे ती वरच्या साईडने आपल्याला व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि ही आपल्याला अशी खालच्या साईडने लावायची आहे. तर नक्की तुम्हाला ह्या 2 पट्ट्या कशा लावायच्या आहेत, एक म्हणजे काचपट्टी आणि एक म्हणजे बटनपट्टी. तर अशा 2 पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. याच्यावरती आपल्याला आता एक प्रेस टिप जी आहे ती अशी व्यवस्थित मारून घ्यायची आहे. व्यवस्थित प्रेस टिप मारल्यानंतर आपल्याला ही जी टीप आपण इथं मारूया, हे टीप मारल्यानंतर हा जो कापड आहे, ही जी पट्टी लावली ही पट्टी खालच्या साईडने आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला असा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि फोल्ड मारल्यानंतर ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने अशी लोटून घ्यायची आहे. तर ती पट्टी खालच्या साईडने अशी घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती 2 किंवा तुम्ही 1 सुद्धा टीप मारू शकता. पण मी शक्य होईल तर मला 2 आवडतात म्हणून मी याला 2 टीप मारेल. व्यवस्थित ते खालची पट्टी व्यवस्थित अशी अटॅच होईल अशी आपल्याला त्याच्यावरती टीप जी आहे ते मारून द्यायची आहे. जेवढ्या फिनिशिंगने आपण याच्यावरती काम करू तेवढंच फिनिशिंगने आपला ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंगने दिसेल आणि घातल्यानंतर ते खूप सुंदर असं ब्लाऊज आपल्याला दिसेल. म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर फिनिशिंगने करूया. तर बघू शकता कटोरी किती मस्त आपली कटोरी जी आहे ते या ब्लाऊजची दिसतच आहे. जो एक्स्ट्राचा कपडा असतो, जे पट्टी एक्स्ट्रा उरलेली असते ते आता आपल्या कट करून घेऊया. आणि कट केल्यानंतर दोन्हीही साईड जे आहेत ती व्यवस्थित चेक करून घ्यायचे. समोरासमोर ठेवून व्यवस्थित आहेत किंवा नाही, किंवा काही कमी जास्त असलं तर ते कमी जास्त जो फॉल्ट असतो तो तो व्यवस्थित करून घ्यायचा. नंतर आता तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित आहे. तरीसुद्धा वरच्या साईडची जी साईड पट्टी आहे ती बी एक वेळेस चेक करून घ्यायची की कदाचित लहान मोठं झालं आहे का. तर तुम्ही बघू शकता की आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित आहे. दोन्हीही पट्ट्या लहान मोठं काही झालेलं नाही आहे. तर हा फ्रंट साईड असा सरळ ठेवायचा. नंतर याच्यावर बॅक साईड म्हणजे मागचा भाग जो आहे तो व्यवस्थित असा उलट ठेवायचा. उलट ठेवल्यानंतर आता आपण शोल्डरला शोल्डर जोडून घेऊया. तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवत आहे. एक बाजू सरळ आहे तर दुसरी बाजू उलट आहे. तुम्ही याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. अर्धा इंच अंतर सोडून आपण शोल्डरची जी टीप आहे ते मारलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला एक्स्ट्रा अर्धा इंच कापड जो आहे तो उरलेला आहे. तो म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपण गळ्याचं माप जे आहे
ते 2.5 घेऊन घेतलेलं असते. 2.5 घेतल्यानंतर मागच्या साईडने तर आपण गळ्याची रुंदाई 2च काढतो, तो म्हणजे हा अर्धा इंच जो हा उरते तो म्हणजे आपला तो अर्धा इंच उरलेला. म्हणून तो काही घाबरायचं कारण नाही. ब्लाऊज तुमचं व्यवस्थित येईल. जे एक्स्ट्रा उरतो तो कट करून घ्यायचा आहे. ते आता आपलं काही कामाचं नाही. आता आपली पायपिंग राहिलेली आहे. अस्तीन जोडण्या अगोदर पायपिंग करूया. कोणी कोणी अगोदर अस्तीन जोडून घेते, पण मी अगोदर पायपिंग करते म्हणून आपण पायपिंगच करूया. पायपिंगसाठी आपण ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या त्या पट्ट्या सर्व एकाला एक अटॅच करून घेतल्या. नंतर आता आपण गळ्याला जिथून आपल्या समोरच्या गळ्याची सुरुवात होते म्हणजे काच ज्या पट्टीला आपण लावतो ती पट्टी अगोदर घ्यायची, सरळ बाजू ठेवायची आणि आपल्याला अशी टीप जी आहे व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला मारून घ्यायची. बघू शकता कशा प्रकारे मी डबल फोल्ड केली आहे पट्टी आणि व्यवस्थित पूर्ण गळ्याला जे आहे ती पट्टी मी लावून घेतलेली आहे. पट्टी लावल्यानंतर आपल्याला आता याला छोटे छोटे जे आहे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जे जे पट्टी आपण त्याला अटॅच करूया ते खूप सुंदर अशी आपली पायपिंग आली पाहिजे. जर पायपिंग व्यवस्थित आली तर ब्लाऊजसुद्धा खूप उठून दिसतं आणि पायपिंगच खूप मेन असतं ब्लाऊजला. म्हणून ते पायपिंग हळूहळू करायची. नवीन शिकणारे जे असतात त्यांच्याच्याने पायपिंग व्यवस्थित येत नाही, पण टेन्शन घ्यायची, काळजी करायची काही गरज नाही. जर का तुम्ही दररोज प्रयत्न केला, दररोज प्रॅक्टिस केली तर नक्की एक दिवस तुमची पायपिंगसुद्धा व्यवस्थित येईल. नंतर आता आपल्याला पायपिंग करायची कशी बघा तुम्ही. फोल्ड मारायची. जो कापड आहे तो असा व्यवस्थित असा फोल्ड मारायचा. खालच्या बाजूने ते जे आहे ते आपल्याला लोटायचं आहे तो कापड आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता असं गोल गोल राऊंड जो आहे तो तिथं जो आहे तो तयार होत आहे. तर त्याच्यावरती पूर्ण जोपर्यंत आपली पायपिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला अशीच टीप जी आहे त्याच्यावरती मारून घ्यायची आहे. सरळ टीप मारायची आहे आपल्याला. ती अगोदर जी टीप मारलेली होती त्या टिपीच्या मधामध्येच ही आपली पायपिंगची जी टीप आहे ते आली पाहिजे. तेव्हाच जो आतमधला जो कापड आहे जी शिलाई मारलेली होती आपण अगोदर ते त्याच्या आतमध्ये व्यवस्थित जाईल आणि गोल गोल आपली पायपिंग येईल. आतमधून सुद्धा दाखवते मी तुम्हाला की माझी पायपिंग कशी आली. बघू शकता माझी पायपिंग खूप सुंदर अशी पायपिंग आलेली आहे. नक्की तुमची सुद्धा येईल जर का व्यवस्थित जे टीप आहेत आपल्या त्या फॉलो केल्या तर नक्की तुमची पायपिंग सुद्धा अशीच येईल. खूप फिनिशिंगने आपली पायपिंग आलेली आहे. तुम्ही बघू शकता आतमधला कापड जो आहे तो पूर्ण आपण या पट्टीच्या आतमध्येच दाबून घेतलेला आहे. अशाच पद्धतीमध्ये जर का तुम्ही केलं तर तुमचा कापड या टीपच्या बाहेर निघायला नको. तो जे आपण पट्ट्या घेतलेल्या होत्या तुम्ही बघू शकता जर का असं बाहेर आलं तर आपली पायपिंग व्यवस्थित येत नाही. आपल्याला सर्व जे आपण त्याला पट्टी लावली त्या पट्टीच्या आतमध्येच ते आलं पाहिजे. तुम्ही बघू शकता बाहेर तुम्हाला काहीही दिसत नाही. सर्व त्या पट्टीच्या आतमध्येच दबून गेलेलं आहे. आता आपण चेक करून घ्यायचं फिटिंग. जेव्हा आपण याला अस्तीन जोडूया त्या अगोदर आता आपण चेक करून घ्यायचं आपलं काही कमी जास्त आहे काय. तर सर्वात अगोदर व्यवस्थित एकाला एक असं जोडून घ्यायचं बॅक साईड आणि फ्रंट साईड आणि चेक करून घ्यायचं कमी जास्त आहे का. जर का बॅक साईड जास्त असेल तर थोडं कट करून घ्यायचं आणि फ्रंट साईड जर का कमी जास्त असेल तर थोडं क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं. पण सहसा असं होत नाही, पण नवीन शिकणाऱ्याच्यानी ती जे आहे ते होऊ शकतं. परफेक्ट कटिंग जर का केली तर तसं होतच नाही. आता व्यवस्थित आता आपली हे अस्तीन आहे तर अस्तीनला जो फिश कट आपण आकार दिलेला आहे हा फिश कट आकार जो आहे तो आपल्या फ्रंट साईडलाच आलेला पाहिजे. म्हणजे ज्या साईडने कटोरी असते त्याच साईडने तो सेप जो आहे तो अस्तीनला अटॅच झालेला पाहिजे. म्हणून आता आपण याचा व्यवस्थित सेंटर घेऊया. बाहीचा पूर्ण जो सेंटर आहे तो घेऊया आणि शोल्डरवरती ठेवूया. हा सेंटर आहे म्हणून हा आपण आता शोल्डरवरती ठेवूया. तुम्ही बघू शकता की आपण इथं सेंटर घेऊया, शोल्डरला शोल्डर ठेवूया आणि आपण अगोदर मागच्या साईडला अस्तीन जे आहे ते जोडून घेऊया. मागच्या साईडने जोडल्यानंतर
पुढच्या साईडने अस्तील आपल्याला जोडायची आहे. आपल्याला अखंड जे अस्तील आहे ती जोडत आणायची नाही, कारण तेव्हा व्यवस्थित आपली अस्तील जुटत नाही. म्हणून आता मागच्या साईडने पहिला जोडून घेऊया, नंतर असं उलट साईडला करूया. उलट साईडला केल्यानंतर परत आता आपण समोरच्या साईडने आपली जे अस्तील आहे ते याला अटॅच करून घेऊया आपल्या ब्लाऊजला. कारण शोल्डरला व्यवस्थित असं शोल्डरजवळ ठेवून जर का तिकडनं टीप आणि परत इकडनं टीप जर का मारली तर आपली जे अस्तील आहे ते आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित अटॅच होतं. त्याला कुठल्याही प्रकारची चुडी वगैरे काही पडत नाही. इकडं बगलमध्ये जो फुगा येतो समोर आपल्या चेस्टच्या बाजूला, तो फुगासुद्धा येत नाही. तर आपलं व्यवस्थित जर का आपण ब्लाऊज शिवलं तर आपली फिटिंगसुद्धा व्यवस्थितच येईल. तर आता तुम्ही बघू शकता की आपली जी अस्तील आहे ती व्यवस्थित अशी लागलेली आहे. तर या साईडने आपल्याला दुसरीसुद्धा अशीच अस्तील आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे आणि जोडल्यानंतर मग आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची आहे. अगोदर चेक करून घ्यायचं व्यवस्थित आहे किंवा नाही. फिटिंगसाठी जो एक्स्ट्राचा कापड असला तर तो काटून घ्यायचा. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडा अस्तींचा कापड जो आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे, तर तो कट करून घ्यायचा. टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे आणि नंतर जे आहे ते फिटिंग करून घ्यायची. तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडची अस्तीन जी आहे ती मी लावणं झालेली आहे माझ्याच्याने. आणि आता आपण अगोदर चेक करून घेऊया फिटिंग करण्या अगोदर की आपली अस्तील लहान मोठी झाली या व्यवस्थित आहे. तर आता जी अस्तील आहे आपली कुठंही लहान मोठी झाली नाही, ती व्यवस्थित आलेली आहे. तर आता आपण याला फिटिंग करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्या मापाची फिटिंग करून घ्यायची. जर का ब्लाऊज आपल्या जवळ असलं अवेलेबल तर ब्लाऊजच्या मापाने करायचं आणि ब्लाऊज नसला आपल्याजवळ तर टेपाच्या मापाने आपल्याला करून घ्यायचं. नंतर एकावरती एक सर्व बाजू टाकून घ्यायच्या आणि ही सुद्धा चेक करून घ्यायचं की लहान मोठं आहे किंवा नाही. तर आपलं जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित आहे म्हणून लहान मोठं याच्यामध्ये काहीच नाही आहे. माप व्यवस्थित टाकायचं आणि कटिंग व्यवस्थित जर का केली तर कुठंही लहान मोठं ब्लाऊज जे आहे ते होत नसते. म्हणून व्यवस्थितच कटिंग करायची. व्यवस्थितच बॉडीवरून जे आपण माप घेतो बॉडीवरून म्हणा या ब्लाऊजवरून, तर ते व्यवस्थितच माप घ्यायचं. माप कसं घ्यायचं याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो माझ्या यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघा, तेव्हाच कळेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला की आपण कसं केलं आहे, तर कशा स्टेप फॉलो करत असतो आपण. तर आता आपण फिटिंग करून घेऊया. व्यवस्थित अशी फिटिंग जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आपला दंड बघायचा आहे आपल्याला किती इंचाचा आहे आणि तेवढ्याच इंचावरनं आपल्याला खालच्या साईडला शिलाई जी आहे ते मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही थंबनेलवरनं किंवा स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओ सुरू झाला तेव्हा तुम्ही बघितलंच की ब्लाऊज ते कस्टमरच्या अंगावरती कसं परफेक्ट असं बसलेलं आहे. फक्त अस्तीलमध्ये त्यांना थोडं लूज झालेलं आहे. ते त्यांनीच सांगितलं होतं मला की अस्तीलमध्ये थोडं लूज ठेव, म्हणून आपण ते अस्तीलमध्ये लूज ठेवलेलं आहे. आता ब्लाऊज जवळ असलं तर ब्लाऊजच्याच मापाने फिटिंग करायची आहे. तर बघू शकता की एवढं अंतर जे आहे ते एक्स्ट्रा झालेलं आहे, कारण आपण ऑलरेडी 2 इंच जे आहे ते एक्स्ट्राच शिलाईसाठी घेत असतो. कारण काही वेळा काय होतं की ब्लाऊज जेव्हा आपण कट करतो काही वर्षानंतर ते ब्लाऊज आपल्याला नव्वाचं नवं असते. साडीवरचं जर का ब्लाऊज असलं तर ते नव्वाचं नवं असते, नंतर ते ब्लाऊज आपल्याला होत नाही. म्हणून जर का एक्स्ट्राच फॅब्रिक असलं तर आपण एक्स्ट्राच शिलाईसाठी जागा सोडतो आणि ब्लाऊज जे आहे ते आपल्या कधीही कामामध्ये पडते. म्हणून व्यवस्थित ब्लाऊज शिवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ एवढ्या वेळपर्यंत वॉच केला, तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, तर आवडला तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आवडला तर लाईक तर तुम्ही करतात हे तर मला माहीतच आहे. तर थँक्यू गाईज, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.